नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आमच्या दोघांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। विद्यार्थ्यांच्या दमदार सादरीकरणाने गाजला ज्ञानसंदीपचा वर्धापन दिन सोहळा। छत्रपती संभाजीनगर येथील ज्ञानसंदीप शिक्षण संस्था यांच्या 36व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित आनंद उत्सव व पालक मेळावा हा कार्यक्रम सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी संत तुकाराम प्राथमिक विद्यालय येथे मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला। गेल्या 36 वर्षांपासून संस्था शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे। कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलनाने करण्यात आली। शिक्षणाधिकारी राकेश साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। आपल्या मनोगतात त्यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करत विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना शुभेच्छा दिल्या। संस्थापक अध्यक्ष प्रकाश तुकाराम सोनवणे यांच्या अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाला प्रेरणादायी दिशा मिळाली। त्यांनी संस्थेच्या 36 वर्षाच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेत वंचित घटकांपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला। यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, नृत्य, नाटिका, समूहगान आणि विविध शैक्षणिक उपक्रमांसह तब्बल 40 सादरीकरणे करून उपस्थितांची मने जिंकली। पालकांनी नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात हा आनंदोत्सव संस्मरणीय ठरला। सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शाळा काढली यावर सविस्तर गीताच्या माध्यमातून विचार मांडले। यात संस्थापक अध्यक्ष प्रकाश तुकाराम सोनवणे, संस्थेच्या सचिव संगीताताई खिल्लारे यांनीही यात सहभाग घेऊन विद्यार्थ्यांचा, शिक्षकांचा व पालकांचा मनोबल उंचावलाय। असे संस्था चालक, शिक्षक प्रत्येक शाळेला मिळो म्हणजेच आपली मराठी शाळा टिकेल आणि टिकवायचे महत्त्व समजेल। सांगताना अतिशय आनंद होत आहे की या छत्रपती संभाजीनगर मध्ये अतिशय सलाम असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या वस्तीमध्ये, त्याचबरोबर मिसरवाडी या भागामध्ये ज्ञानसंदीप शिक्षण संस्था सुरू करताना अनेक अशा अडचणी आल्यात आणि त्यामध्ये 36 वर्ष आम्ही विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचं काम करतो। आणि ही जी मुलं आहेत ही गोरगरीब, कष्टकरी, हमाल, भांडीकुंडी धुणाऱ्या पालकांची विद्यार्थी आहेत आणि त्यांना आम्ही शिकवण्याचं काम करतो, घडवण्याचं काम करतो। आज आमच्या या ज्ञानसंदीप शिक्षण संस्थेमधून बरेचसे विद्यार्थी शिकून मोठे झालेले आहेत, शासकीय सेवेमध्ये आहेत, त्याचबरोबर वेगवेगळ्या हुद्द्यावर आहेत, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। आणि हे करत असताना मग मिसरवाडी असेल, आंबेडकर नगर असेल, फुले नगर असेल, नारेगाव असेल, या सर्व वसाहतीमधील मुलांना घडवण्याचं काम आम्ही अविरतपणे करत राहू आणि तुमच्या सारख्याच सर्वांचं सहकार्य लाभतंय, पालकांचं सहकार्य लाभतंय आणि त्यामुळेच हा 36 वर्षाचा प्रवास हा आम्ही यशस्वीपणे पूर्ण करू शकलो। आणि आज रोजी विद्यार्थ्याच्या विविध कला गुणांना वाव देण्यासाठी, त्यांच्या कला सुप्त गुणांचा इथे कौतुक व्हावं म्हणून आज पालक मेळावा आणि आनंद उत्सव सोहळा संपन्न झालेला आहे, संपन्न होत आहे। आणि त्यानिमित्त अनेक 101 कार्यक्रम विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी तयार केलेले आहेत, तर ते त्यांचं कौतुक आपण करावं। आणि खरोखरच मागे जर वळून बघितलं तर त्या काळातला खूप म्हणजे संघर्षाचा काळ होता आणि आजचा काळ जो आहे तर त्यापेक्षा अति संघर्षाचा आहे। कारण आता कालच एक GR निघाला आणि त्या GR मध्ये सांगितलं की स्वराज्य संस्थेला दप्तर आहेत, पुस्तकं आहेत आणि वह्या, दप्तर सर्व आहे, परंतु हे सलम मध्ये राहणारे विद्यार्थी, गोरगरिबाची मुलं आहेत, या मुलांना दप्तर दिलं जात नाही, या मुलांना गणवेश दिला जात नाही आणि यांना म्हणजे अनुदानित शाळा आहे म्हणून, परंतु हे विद्यार्थी गोरगरिबाचे, कष्टकऱ्यांचे आहेत। मग आम्हाला असं वाटतं की ह्याही मुलांना त्या शासनाच्या ज्या योजना आहेत त्या सर्व योजना मिळाव्यात, असे तुमच्या माध्यमातून मी विनंती करेल की शासनाने या मुलांना सुद्धा त्या सुविधा द्याव्यात। आज विद्यार्थ्यांना किती प्रमाणपत्र वाटणार आहेत? आज जे मुलं ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत त्या सर्व मुलांना गौरवपत्र देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे। त्याचबरोबर इथं जे विद्यार्थी पहिला, दुसरा, तिसऱ्या क्रमांकाने येणार आहेत
त्यांना सन्मान चिन्ह दिले जाणार आहे. त्याचबरोबर मेडल सुद्धा देण्यात येणार आहे. 3 प्रकारचे मेडल आहेत, गोल्ड मेडल, सिल्वर मेडल सर्व. तर त्या पद्धतीनं त्यांना नंबर मिळाल्यानंतर त्यांचा गौरव सुद्धा केला जाणार आहे. तर आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय राकेशजी साळुंके साहेब, शिक्षणाधिकारी योजना जिल्हा परिषद, त्याचबरोबर PSI अशोकजी काळे सर हे सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. या वार्डाच्या प्रभागाच्या नगरसेविका भारती सोनोने, संस्थेच्या सचिव संगीताताई खिल्लारे, तुकाराम सोनोने, हायस्कूलचे मुख्याध्यापक संदीप सोनोने, अभिजित सोनोने, किरण कुमार सोनोने आणि त्याचबरोबर या परीक्षक म्हणून BB शिंदे सर, DN वावळे सर हे काम बघत आहे. काय आव्हान करणार सर? तर मी पालकांना असं आवाहन करेल की आपल्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त या शाळेमध्ये, तुमची शाळा आहे, हक्काची शाळा आहे आणि तुमच्या या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी आम्ही अहोरात्र कष्ट करत आहोत, करत राहू. जोपर्यंत आम्ही आहे ही शाळा तुमची आहे आणि तसं समजून आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश द्यावा अशी विनंती करेन.